अकोला जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी तेल्हारा तहसीलला अचानक भेट देत विविध शासकीय कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेतला। या धडक दौऱ्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली। भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांशी भेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। नागरिकांनी रस्त्याची दुरवस्था, नगर परिषदेची रखडलेली कामं, क्रीडा संकुलातील गैरसोयी आणि ग्रामीण रुग्णालयातील सुविधा याबाबत तक्रारी मांडल्या। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालय आणि क्रीडा संकुलाची प्रत्यक्ष पाहणी करत कामकाजाचा सखोल आढावा घेतला। संबंधित विभागांना तातडीने सुधारणा करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या। या दौऱ्यामुळे शासकीय यंत्रणेला अधिक उत्तरदायी राहण्याचा स्पष्ट संदेश मिळाल्याचं नागरिकांकडून सांगितलं जातंय। तेल्हारा नगर परिषदेत नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे शहरात तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झाले। कचऱ्याचे ढीग, नाल्यांची अस्वच्छता आणि अनियमित पाणी पुरवठा यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। बांधकाम परवाने, एनओसी, मालमत्ता नोंदणी आणि विविध दाखले यांसारखी प्रशासकीय कामं महिनोन्महिने प्रलंबित असल्याच्या तक्रारी वाढल्यात। सेवा हमी कायद्यानुसार निश्चित कालावधीत कामं पूर्ण होणं अपेक्षित असताना नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागतायत असा आरोप होतोय। प्रहार संघटना महाराष्ट्राचे अकोला जिल्हा महासचिव राजेश पाटील खारोडे यांनी प्रशासनावर टीका करत पारदर्शक आणि जलद सेवा देण्याची मागणी केली। तसंच प्रलंबित कामं आणि मूलभूत सुविधांबाबत तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। शहरातील नागरिकांकडून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। दानापूर येथील वान नदी उत्खनन प्रकरणात अधिकृत पंचनामा आणि अंतिम अहवालातील विसंगती समोर आल्यानं नवा वाद निर्माण झालाय। सामाजिक कार्यकर्ते रजनीश पोटे यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली। पंचनाम्यात नदीपात्रात 15 ते 20 फूट खोल सैल माती आढळल्याची नोंद असताना अंतिम अहवालात त्याचा उल्लेख नसल्याचा आरोप करण्यात आलाय। तसंच वाहनं आढळूनही त्यावर कोणतीही स्पष्ट कारवाई किंवा निष्कर्ष नोंदवला नसल्याचं सांगितलं जातंय। मंजूर 3 मीटर खोली मर्यादेचं पालन झालं की नाही, तसंच मंजूर क्षेत्राबाहेर उत्खनन झालंय का याबाबत वैज्ञानिक पद्धतीने तपासणी करण्याची मागणी करण्यात आली। डीजीपीएस आणि ड्रोन सर्व्हेद्वारे प्रत्यक्ष मोजमाप करून निष्पक्ष चौकशी करण्याची देखील मागणी पुढे आली। या प्रकरणामुळे प्रशासन आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। यंदाच्या 341व्या आषाढी पायी वारीसाठी संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी अत्याधुनिक आणि आकर्षक नवीन रथ तयार करण्यात येत आहे। पारंपरिकता आणि आधुनिकतेचा संगम असलेला हा रथ वारीचं प्रमुख आकर्षण ठरणार आहे। उच्च दर्जाच्या बर्माटिक म्हणजे सागवान लाकडापासून तयार करण्यात येणाऱ्या या रथावर दाक्षिणात्य शैलीतील सुबक कोरीव नक्षीकाम करण्यात आले। रथाच्या सजावटीसाठी सुमारे 300 किलो चांदीचा वापर करण्यात येतोय, त्यामुळे त्याचं सौंदर्य अधिक खुलणार आहे। सुमारे 4 टन वजनाचा हा रथ जुन्या रथापेक्षा तब्बल 600 किलोनं हलका असणार आहे, त्यामुळे वारी दरम्यान रथ ओढणं अधिक सुलभ होणार आहे आणि सुरक्षितताही वाढणार आहे। हा पालखी सोहळा 7 जुलै 2026 रोजी श्री क्षेत्र देहू इथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। नवीन रथ सेवेसाठी सज्ज करण्यात येतोय। चिखला इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला अखेर सकारात्मक वळण मिळाले। आमदार मनोज कायंदे यांच्या मध्यस्थीनंतर प्रशासनाने दिलेल्या आश्वासनावर उपोषणकर्त्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय। ग्रामस्थांनी स्मारकाच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत ते सुरक्षित स्थळी हलवण्याची मागणी केली होती। त्यानंतर प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झालेल्या चर्चेत 3 ते 4 दिवसात शांतता समितीची बैठक घेण्याचं आश्वासन देण्यात आले। तसंच आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून महसूल, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून 8 ते 10 दिवसात पुढील कार्यवाही करण्यात येईल असं प्रशासनाने स्पष्ट केले। प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे सध्या आंदोलनाला तात्पुरता तोडगा निघाला असला तरी दिलेल्या मुदतीत आश्वासनांची पूर्तता न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलाय।